नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमधील कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांमध्ये काटशहाचं राजकारण रंगल्याचं दिसलं। तर सत्यजित तांबेंच्या बंडखोरीनंतर काँग्रेसनं तांबे पिता पुत्रांना पक्षातनं निलंबितही केलं। मात्र या निलंबनाविषयी बाळासाहेब थोरातांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे तांबेंचं निलंबन मागे घेतलं जाणार का याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। आता तुझा अपक्ष हे काय आता ते पाहू आता किती दिवस टिकत कारण आमच्याशिवाय जमणारच नाही ना काही। कोणाचं वाईट करून त्याला विठीला धरण्याची नाही आपली। असं एक उदाहरण देता येणार नाही तुम्हाला संगमेर तालुक्यामध्ये राजकारण करत असताना कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न आपण केला असं दिसणार नाही। तेव्हा सत्यजित तू विजयी होण्यामध्ये अपक्ष उभा राहिला आणि विजयी झाला, याच्यात त्यांच्या कष्टाचा वाटा हे काय विसरायचं नाही। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं सोमवारी संगमनेर या त्यांच्या मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आलं आणि या निमित्तानं थोरात समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं। विशेष म्हणजे काँग्रेसनं भलेही सत्यजित तांबेंना पक्षातनं निलंबित केलं असलं तरी मामा बाळासाहेब थोरात यांच्या स्वागत रॅलीत त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली। त्यामुळे काँग्रेसच्या लेखी सत्यजित तांबे निलंबित असले तरी स्थानिक पातळीवरील काँग्रेस पक्ष तांबेंच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत बरंच राजकारण रंगलं होतं। सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसमधल्या कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावर आलं, आरोप प्रत्यारोपही झाले। त्यानंतर प्रदेश काँग्रेसनं तांबे पिता पुत्रांना पक्षातनं निलंबित करण्याचा निर्णय सुद्धा घेतला। मात्र त्यांचं हे निलंबन जास्त काळ टिकणार नसल्याचं सुतोवाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय। सत्यजितने सुद्धा खूप काम केलं त्याच्यामध्ये, सगळ्या याच्यामध्ये। सत्यजित काही असलं ना, तुझी टीम राहिली काँग्रेसमध्ये, तू एकटा तुला बी करवायचं नाही, त्यांना करवायचं नाही, काँग्रेसला करवायचं नाही। त्यामुळं ना त्या पोरांना करवायचं ना याला करवायचं आणि काँग्रेसला करवायचं नाही। त्यामुळे काही काळजी करू, काय होणार आता शेवटी। नाशिक पदवीधर निवडणुकीच्या दरम्यान प्रदेश काँग्रेसनं आपल्याला जाणीवपूर्वक चुकीचा एबी फॉर्म दिल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केला होता। मात्र प्रदेश काँग्रेसनं त्यांचे आरोप फेटाळून लावले होते। दरम्यान बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा देत थेट काँग्रेस हायकमांडकडे प्रदेश काँग्रेसची तक्रारही केली होती। या प्रकरणाची काँग्रेस हायकमांडनं दखल घेतली आहे। परंतु एकच सांगतो की ज्या लोकांना या ठिकाणी वाटत होतं की ते कुठेतरी या निमित्ताने बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणतील, या निमित्ताने ते कुठेतरी सत्यजितला अडचणीत आणतील, त्या सगळ्यांचे डाव या ठिकाणी फेल करण्याचं काम या निवडणुकीने केलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांमध्ये सुप्त संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान थोरातांनी काँग्रेस प्रभारी HK पाटील यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातलाय। तसंच त्यांनी सत्यजित तांबेंच्या निलंबनाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे तांबे जास्त काळ काँग्रेस बाहेर राहणार नाहीत अशी चर्चा अहमदनगर जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।